भारतीय जनता पार्टीने माझ्यावर सोलापूर लोकसभा भारतीय जनता पार्टीचा समन्वयक म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकण्याची तयारी करण्याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टिकोनातून माझा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता नियमित प्रवास होणार आहे। मिशन 2024 अंतर्गत महाराष्ट्रातील लोकसभा 48 आहेत, त्यातील जास्तीत जास्त जागा जिंकून देशाचे फिर एक बार मोदी सरकार करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांची तयारी सुरू झालेली आहे। त्या योजनेचा भाग म्हणून मी आज सोलापूरमध्ये आलेलो आहे। चंद्रकांत दादा पाटील हे अत्यंत संयमी नेते आहेत। एका गिरणी कामगारांचा मुलगा संघाच्या संस्कारामध्ये वाढला, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं राष्ट्रीय स्तरावर काम केलं। राष्ट्रीय स्तरावर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महामंत्री होते आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री आहेत। त्यांच्यावर संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्यामुळे ते कुठल्याही दायित्वाबद्दल नाखुश नाहीत। त्यांना सोलापूरची आणि अमरावतीची जबाबदारी दिलेली आहे, ते अत्यंत जबाबदारीने ते पार पाडतील। सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना चंद्रकांत दादा पाटलांचा अत्यंत चांगला अनुभव येईल आणि सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील जे प्रलंबित असलेले प्रश्न आहेत ते चंद्रकांत दादा पाटलांच्या नेतृत्वाखाली ते मार्गी लागतील। जनाब नवाब मलिक हे शिंदे फडणवीस अजितदादांचं सरकार आहे। या सरकारमध्ये अजितदादा पाटील, अजितदादा पवार यांनी सहयोग दिलेला आहे, त्यांनी समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या गटामध्ये जनाब नवाब मलिक आले तर तो त्यांच्या गटातल्या अंतर्गत विषय आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या गटामध्ये ते सहभागी झाले तर एक मित्र पक्ष आहे, एवढाच विषय आहे। म्हणजे नवाब मलिकांचं भाजपा स्वागत करणार। आम्ही अजितदादांचं स्वागत केलेलं आहे। नवाब मलिक आम्ही अजितदादांचं स्वागत केलेलं आहे। त्यांचं स्वागत केलंय, पण त्यांच्या पोटामध्ये असलेले जनाब नवाब मलिकांचं स्वागत करणार का भाजप? पण ते आलेत का नाहीत हे मला माहिती नाही। करणार का विचारतो? करण्याचा विषयच नाही। आले तर करणार का? नाही, जर तरचा विषय त्याला उत्तर देणं काही बरोबर नाही। संभाव्य लोक 5 राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आपण वाढवलेल्या पक्षामध्ये आपण घडवलेले कार्यकर्ते हे आपल्या सोबत का राहू शकत नाहीत याचा त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। की स्वतःच्या घरात पाळणा हल्ल्यानंतर इतरांचं नाव घेण्याची जशी एक सवय असते, तसंच की आपल्या घरामध्ये घडलेल्या दुष्कृत्याला इतर जबाबदार आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे। स्वामी सिद्धेश्वर स्वामी हे या लोकसभेचे खासदार आहेत। संसदेमध्ये ते आपले कर्तव्य पार पाडतात। ज्यांना भेटायचं आहे ते त्यांना भेटू शकतात आणि मिसिंग होण्याची तक्रारीचा विषय तो बोलतात, तर मी असं म्हणेन की त्यांचेच गायब झालेले जे आमदार आहेत किंवा गायब झालेले खासदार आहेत त्यांची मिसिंग कंप्लेंट त्यांनी जर कुठल्या पॉलिटिशियनला केली तर ते बरं होईल। मी सुप्रियाताईंचे आभार मानतो की ते आमचे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांची ते काळजी करतात, परंतु सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांची काळजी करण्याची काही कारण नाही। त्यांनी राष्ट्रवादी पक्षातले राहिलेले आमदार ते अजितदादांच्या गटात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी। देवेंद्र फडणवीस साहेब मोठ्या मनाचा नेता आहे। भारतीय जनता पार्टीचं आणि मित्र पक्षाचं सरकार येण्यासाठी जो त्याग केला पाहिजे तो त्याग त्यांनी केला। मुख्यमंत्री पदाचा त्याग केला। आपल्या वाट्याला आलेली मंत्रिपदं
त्याच्यामध्ये सुद्धा अजितदादांना सामावून घेऊन आपल्या अधिकाराचा सुद्धा त्याग केला. एवढ्या मोठ्या मनाचा नेता महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्यामुळे त्यांचं कुठेही खच्चीकरण झालेलं नाही. त्यांच्या त्यागाची नोंद या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. सर आता मी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इच्छुक उमेदवार नाही. मी भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा समन्वयक म्हणून हा माझा प्रवास सुरू झालेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला, ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, ज्या बाबासाहेबांनी भगवान गौतम बुद्धाचा धम्म दिला, त्या बाबासाहेबांच्या नातू असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी विद्वत्तेची कास धरून विद्वत्तापूर्ण विचार व्यक्त केले पाहिजेत, भाषण केलं पाहिजे किंवा लिखाण केलं पाहिजे. या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल त्यांनी जी एक शिवी दिलेली आहे आणि जे आरे तुरेची अर्वाच्य भाषा केलेली आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेला शोभणारं नाही. मराठा आरक्षण, ओबीसींचं आरक्षण या सर्व आरक्षणाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पासून ते देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत हे सर्व संवेदनशील आहेत. ज्याचा त्याचा वाटा त्यांना मिळाला पाहिजे आणि समाजातला जो त्या वर्गातला शेवटचा घटक आहे, जो गरीब आहे, मजूर आहे, त्याला सुद्धा त्याचं कल्याण झालं पाहिजे, याच्यासाठी त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. या विचाराचा हा पक्ष आहे, नेते आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये आपण जे डॉक्युमेंटेशन केलं ते हायकोर्टापर्यंत ते आरक्षण टिकलेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या स्तरावर जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार झालं तेव्हा ते त्याचा पाठपुरावा व्यवस्थित करू शकले नाहीत आणि म्हणून ते आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या स्तरावर टिकलं नाही. त्याला जबाबदार ते आहेत. परंतु जरी ते टिकलं नसेल, आज सत्तेवर आम्ही आहोत आणि या मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आणि ओबीसी समाजाला त्याला न्याय हक्काचं मिळणारं आरक्षण याच्यासाठी महाराष्ट्रातील शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचं सरकार कटिबद्ध आहे. आत्तापर्यंत 2014 सालापासून या देशाने नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. 2014 साली झाल्यानंतर 2019 साली त्याच्यापेक्षा जास्त बहुमत या देशातील जनतेने दिलेलं आहे आणि नरेंद्र मोदीजींवर विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि 2024 सुद्धा नरेंद्र मोदीजींचंच नेतृत्व स्वीकारलं जाईल आणि पुन्हा एकदा फिर एक बार नरेंद्र मोदी सरकार 2024 साली येईल. तत्पूर्वी इंडियामधील घटक पक्षांना जो काय आनंद घ्यायचा आहे तो घेऊन द्यायला आपल्याला हरकत नाही. मध्यंतरी गांधीच्या ते प्रणिताईंचं मत आहे. परंतु या देशामध्ये स्वच्छ भारत अभियान हे एवढ्या पद्धतीनं, एवढ्या स्तरावर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासानंतर कधीही राबवलं गेलं नाही. त्याच्यासाठी तेवढी तरतूद केली गेली नाही आणि ही सर्व योजना पूजनीय महात्मा गांधी यांच्या नावाने, यांच्या विचाराने, यांच्यावर श्रद्धा ठेवून राबवण्यात आलेले आहे. परंतु प्रणितीताईंना जर दिसत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं याच्यामध्ये महात्मा गांधींचं मोठं योगदान आहे, हे आपण सगळ्यांनी मान्यच केलेलं आहे. परंतु स्वच्छता अभियानमध्ये महात्मा गांधींच्या विचारानुसार जर आपण एक देशामध्ये एक स्वच्छतेचं एक अभियान राबवलं गेलं असेल तर आम्ही त्याच्याकडे बघताना महात्मा गांधींचा विचार आणि महात्मा गांधींना आवडत असणारी स्वच्छता बघतो. परंतु त्याच महात्मा गांधींकडे हा केर कचऱ्याच्या स्वरूपात
काँग्रेस बघत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, आमचा नाही. पक्षाने संधी दिली तर मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुद्धा निवडणूक लढायला तयार आहे. साहेब एक असा प्रश्न आहे की तुम्ही 2 वर्षापूर्वी आलो लोकसभेसाठी इच्छुक मध्ये नक्कीच पाठपुरावा करेल आणि काय यश आलं? त्या पाठपुराव्याला मी कमी पडलेलो आहे. मी नम्रपणे कबूल करतोय. मी सोलापूरकरांच्या इच्छेप्रमाणे त्या विषयामध्ये फार भरीव काम करू शकलो नाही, परंतु देशामध्ये 2024 साली सुद्धा नरेंद्र मोदींचं सरकार येणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा त्याच विचाराचं सरकार आहे. आपण त्या विषयाचा अधिक पाठपुरावा पुढील काळामध्ये करणार आहोत. सर, सोलापूरमध्ये 8 दिवसाला पाणी आहे. सरकार पैसे देऊन घेतला असं तुमचं सरकार देते पुरस्कार. हे पहा की या स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने काहीतरी चांगलं काम या ठिकाणी घडलेलं आहे. काही झालं नाही साहेब. त्याच्या ती जी काही मापदंड आहेत त्या मापदंडानुसार त्या ठिकाणी चांगली कामं झालेली आहेत. काही कामं कागदावरचे मापदंड आणि प्रत्यक्षात कामाचे मापदंड ह्याच्यामधला फरक आहे. सर्व पाईपलाईनची योजना पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. अद्यापर्यंत पूर्ण नाहीये. अजूनपर्यंत पूर्ण नाही. उड्डाण पूर्ण प्रलंबित सरकार 5 वर्ष आहे. झाली. विमानसेवा पूर्ण नाहीये. झालेली कामं मेंटेनन्स. त्यामध्ये आपले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूरचा दौरा करणार आहेत. आपण नवीन आलेल्या पालकमंत्र्यांच्या कानावर आपण हे सगळे विषय मांडू आणि भविष्यामध्ये हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. ते सांगत बसायचं का? नवीन आलेले पालकमंत्र्यांना तेच सांगायचं. त्यांच्या सगळ्यांच्या कानावरच चाललंय सर. 5 पालकमंत्री आहेत. आता दर 2 महिन्याला येत होते. आताचे दादा कधी येतील आणि त्याचं काही नियोजन असणार आहे? चंद्रकांत दादा पाटील अत्यंत कर्मठ आहेत आणि कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत कर्मठ आहेत. त्यामुळे नियमित सोलापूर जिल्ह्याचा प्रवास करणं आणि या ठिकाणचे प्रश्न मार्गी लावणं हे त्यांच्याकडून होईल. स्थानिक पालकमंत्री हा स्थानिकच असला पाहिजे असं काय राजकीय व्यवस्थेमध्ये कुठेही लिहून ठेवलेलं नाही. त्यामुळे जो पालकमंत्री येईल तो चांगला काम करेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणारं श्री राजशेखर बिराजदार नगर, तुळजापूर रोडवर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प, महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर NA लेआउटसह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर. साईट चव्हाण फर्निचर समोर, तुळजापूर रोड, सोलापूर. डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप. मार्केटिंग बाय ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन. संपर्क 80 93 900 900.